हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. जसं की आपल्याला माहीत आहे, हिवाळा चालू झाला आहे आणि शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण हिवाळ्यात जास्त प्रेफर करतो. म्हणूनच आज हिवाळा स्पेशल अशी पारंपरिक थाळी पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया. डाळी मोजून घेण्यासाठी घरातील एखादा पेला किंवा फुलपात्र किंवा वाटी घ्यायची आहे व त्या पेल्याच्या हिशोबाने पेले उडदाची डाळ व पाऊण पेला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. आपण घेतलेल्या डाळी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायच्या आहे, कारण डाळी साठविण्यासाठी पॉलिश केल्या जातात किंवा मग त्यांच्यावरती पावडर लावली जाते. त्या निघून जाण्यासाठी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवायच्या आहे आणि मगच त्या कुकरला लावायच्या आहे. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे व त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर डाळी काढून घ्यायच्या आहे. आता एका मोठ्या पातेल्यात 5 ते 6 चमचे तेल घालून घ्यायचं आहे व तेल गरम होईस्तोवर आपल्या ज्या डाळी आहेत त्या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहे. डाळी मिक्सरमधून फिरवून घेताना त्यामध्ये कोथिंबीरीचा वापर करायचा आहे, कारण यामुळे आपल्या आमटीला खूप छान असा रंग येतो. उडदाची आमटी करताना सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट हा कोथिंबीर आहे, त्यामुळे तो आपल्याकडे असायलाच हवा. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे व मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिऱ्या मोहरीची चांगली फोडणी बसल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे व आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर लगेचच हिरवी मिरचीची पेस्ट देखील टाकून घ्यायची आहे आणि दोन्ही पेस्ट चांगला एकजीव होईस्तोवर परतून घ्यायच्या आहेत. इथे मी 2 चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली आहे, परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. तयार फोडणीमध्ये लगेचच आपण कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत. यामुळे आपल्या आमटीला खूप छान असा सुगंध येणार आहे आणि चव देखील छान वाढणार आहे. कढीपत्त्याची पाने थोडीशी तडतडल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये 2 चमचे खोबऱ्याचं वाटण घालून घेणार आहोत. आलं लसूण पेस्ट व खोबऱ्याचं वाटण ह्यांची रेसिपी देखील आम्ही अपलोड केली आहे. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. तयार फोडणीमध्ये आता आपल्याला 1 चमचा हळद व 2 चमचे धना पावडर टाकून घ्यायची आहे. सुक्या मसाल्यांमध्ये फक्त आपण हळद आणि धना एवढंच वापरणार आहोत, कारण आपली आमटी ही खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवायची आहे. त्यासाठी गरम मसाला किंवा इतर मसाले कुठलेच वापरण्याची आवश्यकता नाही. हळद आणि धना पावडर टाकल्यानंतर आपल्या आमटीची फोडणी तयार झाली आहे. आता आपल्याला यामध्ये वाटून घेतलेले आमटीचे मिश्रण टाकायचे आहे. तयार फोडणीमध्ये उकडलेल्या डाळींचे मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला आमटीची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आपल्या आवडीनुसार आपल्याला कितपत पातळ हवी आहे किंवा कितपत घट्टसर हवी आहे याचा अंदाजाने पाणी टाकायचं आहे. या इथे मी कुकरचा डब्बा ज्याच्यामध्ये डाळ शिजवली होती आणि मिक्सरचं भांडं ज्याच्यामध्ये डाळ वाटली आहे ते देखील गरम पाण्याने धुवून त्या आमटीमध्ये ओतलं आहे पाणी, जेणेकरून आपलं डाळ वाया जाणार नाही. तयार आमटीमध्ये 2 चमचे खडा मीठ टाकलं आहे. तुम्हाला जर खड्या मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही बारीक मिठाचा देखील वापर करू शकता. मीठ टाकून झाल्यानंतर आपल्या आमटीला एक दणदणीत अशी उकळी काढून घ्यायची आहे व गॅस बारीक करून 5 ते 10 मिनिटं आमटी शिजू द्यायची आहे, जेणेकरून आपल्या आमटीची टेस्ट ही अजून एनहान्स होईल. अशा प्रकारे आपली आमटी तयार झाली. आता आपण बाजरीच्या भाकरीची तयारी करूया. यासाठी मी एका परातीमध्ये स्वच्छ चाळून घेतलेलं बाजरीचं पीठ घेतलं आहे व बेताने पाणी घालून ते चांगल्यापैकी मळून घेणार आहे.
भाकरीचं पीठ हे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण भाकर करताना किंवा थापताना ती चिरटणार नाही। जर पीठ चांगल्या प्रकारे मळलं गेलं नसेल तर आपली भाकर ही कडेने चिरटते। यासाठी अगदी चांगल्या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। तयार पिठाचा गोळा तयार केल्यानंतर जेवढे आपल्या एका भाकरीसाठी पीठ लागणार आहे तेवढं बाजूला काढायचं आहे आणि उरलेलं पीठ हे पुढच्या भाकरींसाठी वापरायचं आहे। भाकरी थापण्यासाठी एक छोटा गोलाकार करून घ्यायचा आहे व थोडा हाताला आणि परातीला पीठ लावून घेऊन भाकर थापून घ्यायची आहे। भाकरी थापताना पहिल्यांदा एका हाताचा वापर करायचा आहे व दुसरा हात हा सपोर्टसाठी लावायचा आहे आणि भाकरीचा आकार थोडा मोठा झाल्यानंतर दोन्ही हाताने एकसारखी भाकर थापून घ्यायची आहे। आपण थापलेली भाकर ही आकाराने फार मोठीही नाहीये किंवा छोटीही नाहीये, परंतु ती खूप जास्त पातळ आहे, कारण जाड भाकरी खायला चांगल्या लागत नाही। थापून झालेली भाकर एका गरम तव्यावर भाजण्यासाठी टाकणार आहोत व भाकरीला लगेचच पाणी लावून घेणार आहोत। अशा प्रकारे लगेचच भाकरीला पाणी लावून घेतल्याने आपल्या भाकरीचा पापुद्रा हा चांगल्या प्रकारे निघतो व कडक आणि खरपूस अशी भाकर आपल्याला खायला मिळते। भाकरीला लावलेलं पाणी सुकल्यानंतर भाकरी पलटून घ्यायची आहे व एका बाजूने भाजून घ्यायची आहे तव्यावरच, दुसरी बाजू ही डायरेक्ट गॅसवर भाजणार आहोत। अशा प्रकारे आपली उडदाची आमटी म्हणजेच घुटं आणि बाजरीची भाकरी तयार झाली आहे। आमटीसाठी डाळी शिजवताना मी कुकरमध्येच भात देखील शिजायला घातला होता, त्यामुळे गरमागरम असा भात देखील तयार आहे। चला तर मग आता हिवाळा स्पेशल थाळी लावायला घेऊयात।